कन्सेप्ट होता ना, हा मी कधी शेअरच केला नाही तुमच्यासोबत. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? काल ना म्हणजे असं बोलण्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगते. काल रात्री असाच विचार करत होती आणि विचार करता करता माझं हे लक्षात आलं की मी बऱ्याच वेळा तुम्हाला बऱ्याच रिक्वेस्ट करत असते की तुम्ही हे करा, किंवा व्हिडिओच्या शेवटी जे असतं मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असं तसं हे सगळं बरोबर. आणि कितीतरी गोष्टी आहेत अशा की इंडिव्हिज्युअल मी तुम्हाला अशा सांगितलं की हे करा ते करा वगैरे वगैरे. पण मला असं वाटतंय, जसं बघा मी आता नवीन जे आहे इंस्टाग्रामचं चॅनल ओपन केलं, अकाउंट जे आहे ते ओपन केलं, तुम्हाला सांगितलं की मला प्लीज फॉलो करा म्हणून, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी. तर म्हटलं अजून एक अशी गोष्ट आहे युट्यूबच्या रिलेटेड जी मी तुम्हाला अजून रिक्वेस्टच केली नाही कधी. चला म्हटलं आज जे आहे पर्सनली तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि बघूयात किती लोक करतात. सो मी तुम्हाला हे आतापर्यंत जे आहे ते सांगितलं नाहीये की तुम्ही माझ्या चॅनलला जे आहे शेअर करा. एखादा व्हिडिओ असेल तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करा, पण हो शेअर करण्यामागे एक अट आहे, ती म्हणजे अशी की अशा लोकांना शेअर करा जे तुमच्यासारखे आहेत. कारण तुमच्यासारख्याच तुम्ही लोकांना शेअर करणार तरच ते मन लावून माझा व्हिडिओ बघतील. आणि कदाचित जसं बहुतेक म्हणजे बऱ्याच लोकांच्या असं मला कमेंटवरून समजतं की त्यांना जे आहे कामासाठी मोटिवेशन मिळतं, थोडं हॅपी राहण्यासाठी मोटिवेशन मिळतं. सो मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करते, शेअर तर तुम्ही करालच, पण अशा लोकांना करा जे तुमच्यासारखे आहेत, ज्यांच्या वाईब्स तुमच्यासारख्या आहेत, म्हणजे जे माझ्यासोबत जे आहे त्यांचं ट्युनिंग थोडं जुळू शकतं. नाहीतर आपण कुणालाही शेअर केलं तर सगळेच लोक, कारण आपल्यासारखे नसतात आणि सगळ्याच लोकांपर्यंत आपल्या भावना ज्या आहेत त्या मी ज्या पद्धतीने प्रेझेंट करते त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना ते आवडतीलच असं नसतं. म्हणून मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुमच्यासारखे जे असतील, जे तुमचे बेस्ट फ्रेंड्स असतील, ज्या कोणी तुमच्या जवळच्या मैत्रिणी असतील, कारण आपले मित्र मैत्रिणी तेच बनतात ज्यांची ट्युनिंग आपल्यासारखी असते, ज्यांची वाईब्स आपल्यासारखी असते, ज्यांचे विचार आपल्यासारखे असतात, आणि मग तेच आपले बेस्ट फ्रेंड असतात, ते बनत असतात. सो जास्त लोकांना शेअर करायची गरज नाही, फक्त त्यांना शेअर करा जे तुमचे खूप जवळचे आहेत, जे तुमच्यासारखे आहेत. बस मला एवढं सांगायचं होतं. सो शेअर हा जो कन्सेप्ट होता ना, हा मी कधी शेअरच केला नाही तुमच्यासोबत की करा माझं चॅनल शेअर करा. चला एक नवीन रिक्वेस्ट जी आहे ती मी तुम्हाला आता केलेली आहे, आणि आय होप सो या व्हिडिओ पाहिल्यानंतर अजून माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर अजून वाढतील आणि मला अजून तुमच्यासारखे छान छान लोक मिळतील. सो चला बघूयात आता याचा अजून रिझल्ट काय मिळतो ते. आणि आता चला आपल्या नेहमीच्या कामांना जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी उठल्या उठल्याच आज मशीन लावलं होतं, आणि म्हणून बघा माझ्यासोबत तुम्हाला आजूबाजू जे आहे ते भरपूर कपडे दिसत आहे. मागे मला कमेंट पण आली होती की तू जे आहे ना, किंवा कपडे ड्राय करण्याचं जे स्टँड वगैरे असतं ते घेऊन घे, किंवा वर जे असतं ना असं दोरीने वर जातं तू ते करून घे. मी पण विचार करते, पण मला असं वाटतं की जसं उन्हाळ्यामध्ये बघा खूप लवकर कपडे जे असतात ते सुकून जातात, आणि मी सुकले की लगेच काढून पण घेते. खूप कामात असली तर मग मी नंतर वगैरे काढते. आणि स्टँड वगैरे मला असं वाटतं की जरी ते फोल्ड होतं ना तरी पण ती एक अडचणच आहे. फ्युचरमध्ये विचार करेल मी, जे दोरीने वर वगैरे जातं ना तर ते जे आहे ते करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे जेणेकरून कपडे वर चालले जातील आणि असा व्ह्यू जो आहे तो येणार नाही. पण सध्या त्या हँग झालेल्या कपडे जे आहेत ना सुकवायला टाकलेले त्यांचाही मी फायदा उचलत असते, जेणेकरून खिडकीमधून वगैरे ऊन यायला नको. आणि बोलता बोलता माझ्या बाल्कनीचा टूर जो आहे तो इथे माझा कंप्लीट झालेला आहे. पियाला जसं मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच दिवसापासून की तिला जरा बरं नव्हतं, आता म्हणजे आहे तिला बरं, पण जरा पाय वगैरे दुखवते किंवा चेहऱ्यावर असा फ्रेशनेस जो आहे तो वाटत नाही. म्हणून तिला कालच्या दिवशी पण होतं ना, नारळाचं जे होतं पाणी वगैरे पाजत होतो आम्ही, आणि आज पण म्हणजे घरीच घेऊन आलो होतो कालच्या दिवशी की तिला उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी पण तिला पिता येईल, म्हणजे थोडी एक्स्ट्रा जी एनर्जी वगैरे जी आहे ती तिच्यामध्ये आली पाहिजे. जेवण वगैरे करते ती, पण असं पाहिजे तसं पोटभर नाही आहे. पण आजारपणातून आपण जेव्हा बरे होतो तेव्हा 1-2 दिवस रिकव्हरीमध्ये आपले जातातच, आणि सेम तिच्यासोबत पण तसंच होतं आहे. सो ते आता म्हणजे नारळ असं होतं ना की कधी कधी असं वाटतं की 50 रुपयाचे नारळ घेऊन किती मोठा फायदा होतो बघा. म्हणजे कालच्या नारळामध्ये पण भरपूर, म्हणजे त्यामध्ये एवढं खोबरं आलं होतं. आणि नॉर्मल आपण जे सुखं नारळ घेतो ना चटणी वगैरेसाठी, ते पण काय 25 किंवा 23 असं रुपयाचं मिळून जातं. तसं ते पण आहे रिजनेबल, पण याच्यामधलं जे खोबरं असतं ना ते जास्त छान लागतं नॉर्मल आपल्या सुक्या नारळपेक्षा, कारण यामध्ये ते थोडंसं कवळं पण असतं आणि गोड पण लागतं, थोडं चावायला पण लवकर चावलं जातं. सो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आता बघा सुकं नारळ
प्रत्येक वेळा खूप जास्त क्वांटिटीमध्ये खाणं शक्य नसतं, पण जर कधी तुम्ही नारळ घेताच आहे ना, तर असं घ्या ज्यामध्ये तुम्हाला पाणी पण मिळेल आणि ज्यामध्ये तुम्हाला खोबरं पण मिळणार. म्हणजे याचे 2 फायदे होते की एकाच याच्यामध्ये तुम्हाला दोघी गोष्टी मिळून जातील आणि तुमचं खाणं पण होऊन जाईल. सो हे खायला पण छान लागतं आणि याचे हेल्थ बेनिफिट्स तर आहेतच. सो म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं होतं की खोबरं पण केसांसाठी खूप चांगलं असतं. सो एक गोष्टी ज्या आहेत, कारण प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. सो आपण कन्झ्युम केलं पाहिजे. आणि चटणीमधून तुम्ही किती नारळ खाणार, फोडल्यानंतर देवापुढे जरी आपण फोडलं त्याचाही एवढा छोटा प्रसाद आपल्या हातात येत असतो, त्याच्याने कायच होणार बरं का, नाही का. सो अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही नारळ तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतात, की जेव्हा कधी नारळाचं पाणीवालं घेतलं ना, तर मग असं घ्यायचं की ज्यामध्ये खोबरं पण निघणार. म्हणजे एका नारळमधून तुमच्या पूर्ण फॅमिलीमधून थोडा थोडा तुकडा जरी आला ना तरी बस होतो तेवढ्या दिवसापुरता. सो जस्ट ही अशी एक छोटीशी हेल्दी जी होती ती टीप होती. आणि दुपारी ना जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे नळाला पाणीच नव्हतं आणि म्हणून मी तुम्हाला थम्सअप केलं की आलेलं आहे फायनली नळाला पाणी. आणि एखाद दिवशी आपल्याला काम करण्याचा उत्साह असतो ना, आणि त्या दिवशीच महत्त्वाचं म्हणजे पाणी वगैरे नसतं, असली चिडचिड होते ना, परत मी चेक करायला जाते की नळाला पाणी आलं आहे की नाही, आणि तेव्हाच येत नाही. आणि मग जेव्हा आपण हताश होऊन हात टेकलेले असतात ना, तेव्हा कुठे नळाला पाणी येतं, मग तेव्हा करण्याची इच्छा पण नसते, पण मग ऑप्शन नसतो, तसा पसारा पडलेला असतो, तर मग ते करावं पण लागतं आपल्याला. मी मुद्दामूनच किचनचा ओटा क्लीन करून ठेवला नव्हता, कारण तेवढं पाणी होतं की मी किचनचा ओटा क्लीन करून ठेवला असता. पण तो जर क्लीन झाला असता ना, तर मला हे एवढं म्हणजे गॅसचं एक बर्नर जे आहे ना, ते माझ्याला क्लीन करण्याची काही इच्छा माझी झाली नसती. म्हणून म्हटलं हा किचन असाच पडू देऊया, जेणेकरून जेव्हा पण पाणी येईल ना, तेव्हा आपल्याने जे आहे हे बरोबर क्लीन पण करण्याचा जो असेल, म्हणजे मग होतं आपल्याला की चला आता, म्हणजे कसं होतं की एक जागा क्लीन केली आणि त्यातलं छोटंसं पोर्शन की म्हणजे स्वच्छ करायचं म्हटलं की मग इच्छा होत नाही, पण ते पूर्णच आपल्याला करून काढायचं आहे, मग ती छोटीशी डीप क्लीनिंग पण होऊन जाते. आणि मी किचनचे म्हणजे गॅसचे हे जे बर्नर आहेत ना, तर खूप जास्त म्हणजे चहा वगैरे ओतली आणि खूपच कडक वगैरे झाले ना, तर ते ब्रश येतात बघा, मी ते आता ऑनलाईन पण मागवून घेतलेले आहेत, कारण माझ्याकडे हा आता शेवटचा ब्रश उरलेला आहे. सो कोरड्या याच्यावर छान घासून घ्यायचं त्याला मस्त ब्रशने, आणि त्यानंतर तुम्ही तारेच्या घिसणीने अगदी म्हणजे हलकं पण घासून घेतलं ना तरी ते निघून जातं. खूप जोर लावायची आपल्याला गरज पडत नाही. चला, माझं किचन बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. आता भांडे वगैरे वॉश करून घेते. तुम्ही व्हिडिओ सुरू झाल्यापासून बघत असाल की प्रकाशाने किती फरक पडतो ना, म्हणजे कॅमेराची क्वालिटी तुम्ही कशीही असू द्या, मोबाईलची असू द्या की डायरेक्ट कॅमेरा असू द्या, प्रकाश विरुद्ध दिशेने चाललेला असला ना की मग आपलं काही चालतच नाही. आणि त्यातलाच सगळा प्रकार होतोय माझ्यासोबत. किचनमध्ये पण असंच होतं आहे. म्हणजे व्यवस्थित बघा की थोडं जे आहे ना, असं भुरसट जे आहे ते दिसायला लागलेलं आहे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी तिथे दोरी वगैरे लावली आणि म्हटलं तिथे बेडशीट वगैरे टाकूया, तर मला असं वाटतं की खरंच ग्रीन नेट मला लावून घ्यावी लागेल, आणि याच्यासाठी मला कमेंट पण आली होती. सो थँक्यू सो मच त्या आयडिया मला वेळेवर देण्यासाठी. आणि बघा, हे जे टँगल हार्ट होतं, तर त्याला नवीन खूप ब्रांचेस येत आहे आणि खूप छान मस्त असं वाटतं आहे मला की आता छान ग्रो होईल ते. सो फेब्रुवारीमध्ये लक्षात ठेवा, टँगल हार्ट खूप छान ग्रो होतं. त्याच्यानंतर जे मी लावलेत ना, म्हणजे मार्चच्या मिडलमध्ये लावलेत ना, ते एवढे छान ग्रो झालेले नाही आहे, पण फेब्रुवारीत जे लावलेले होते ते सगळे मस्त ग्रो होत आहे. सो त्यातलं हे पण आहे, हे पण आता मस्त ग्रो होतं आहे. आणि सध्या काय होतं आहे ना की म्हणजे धूळच सगळीकडे खूप आहे, तुम्ही कुठेही जा सगळीकडे भरपूर धूळ आहे. उन्हाळ्यामध्ये हवा पण जास्त असते. सो मी आता असं म्हणजे सुरुवात केलेली आहे की 1-2 दिवसावर आड जे आहे ना, 1 बकेट पाणी आणायचं आणि मस्त बाल्कनीमध्ये टाकून द्यायचं. आणि दुपारी जर मी हे काम केलं ना, तर ते पाणी लवकर पण जे असतं ना, म्हणजे सुकतं पण लवकर आणि बाल्कनी पण मोकळी होऊन जाते. कारण पुसून कितीही काढलं ना, कितीही वेळा वायपर तुम्ही आणून ठेवला की त्याला परत जो आहे स्क्वीज करा आणि मग त्याला परत पुसून काढा. याच्यामध्ये मला असं वाटतं की 1 बकेट पाणी टाकण्यापेक्षा तसं पाणी जास्त वेस्टेज जातं. सो मी आता असंच ठरवलं आहे की 1-2 दिवसाआड डायरेक्ट बकेट घ्यायची आणि मस्त बकेट भरून पाणी टाकून द्यायचं, जेणेकरून बाल्कनी पण छान क्लीन होऊन जाईल, जास्त पाणीचा पण जे आहे ती नासाडी होणार नाही. आणि झाडांचं तर असं झालं आहे की म्हणजे दिवसातून 2 वेळा तरी काही झाडांना पाणी जे आहे ते मला द्यावंच लागतं. म्हणजे मी जर ठरवलं की मी जर आहे की सकाळीच भरगच्च पाणी देऊन देते आणि दुसऱ्या दिवशी देईल, तर असं होत नाही. सायंकाळपर्यंत खूप सुकलेले असतात आणि सकाळचं ऊन आल्यामुळे काय होतं ना की मग एवढा आपल्याकडे वेळ नसतो की लगेच सकाळी उठल्या आपण जे आहे झाडांना पाणी देऊ, मग ते बिचारे सगळे कोमेजून जातात. त्यामुळे मी ट्राय करते की सायंकाळी एक वेळा चेक करायचं, सगळ्यांना पाणी वगैरे जे आहे ते देऊन द्यायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना जास्त उन्हाचा त्रास होणार नाही. आणि त्यानंतर आता इथे मस्त चहा जो आहे तो आमचा एन्जॉय करणं चाललेला आहे.
सायंकाळची चहा म्हणजे ना मला असं वाटतं, मला हळूहळू रिअलाईज होतं हे, की जे दिवसभराचं जे काम केलेलं असतं ना त्याचा थकवा पण ती घालवत असते आणि त्यातल्या त्यात जे आपल्याला रात्री आता सायंकाळ नंतर जे काम करायचे आहे त्यासाठी एनर्जी पण असते ना, हे एका कप चहामध्ये मिळत असते. सो तुम्ही पण माझ्याप्रमाणेच म्हणजे चहा असं एन्जॉय करतात का? मला कमेंटमधून नक्की सांगा. कुणाकुणाला वाटतं की मुलांचे नेल्स कट करणं म्हणजे किती मोठं काम असतं. जेव्हा स्कूलला जातात ना तेव्हा एक रुटीन असते की बरोबर शनिवारच्या दिवशी नाही तर रविवारच्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की मुलांचे आपल्याला नेल्स कट करायचे आहेत. पण जसं व्हॅकेशन चाललं आहे ना तर हे सगळं असं ऑड झालं आहे, म्हणजे लक्षात येत नाही की कधी शनिवार, कारण व्हॅकेशन म्हणजे मग सगळेच दिवस शनिवार रविवार आणि थोडं निवांत उठणं होतं, त्यामुळे काही लक्षात येत नाही. मुलं घरात असले नाहीतर मग त्यांचं खेळणं जे आहे ते दिवसभर चाललेलं असतं, एवढं जास्त लक्ष नसतं आपलं जसं की त्यांचं डेली रुटीन जे असतं स्कूल चालू असताना. सो माझं पियाचं असंच होत होतं, म्हणजे गेल्या शनिवार रविवारीच तिचे नेल्स कट करायला पाहिजे होते, पण ते वाढतच चालले आणि बऱ्याच वेळा म्हणजे स्कूलमध्ये जायचं असलं तर ती आठवण करून देते की मम्मा माझे नेल्स कट कर, नाही तर उद्या टीचर बोलेल. पण आता कोणी बोलणारच नाही त्यामुळे ती आठवण पण करून देत नाही. पण आज मी जे आहे वेळात वेळ काढून इथे मस्त जे आहे तिचे नेल्स वगैरे कट करून दिलेले आहेत आणि मग त्यानंतर मी तिला घेऊन जे आहे पार्किंग वगैरेला जात असते, म्हणजे जेणेकरून तिचं थोडं खेळणं होईल आणि थोडी एक्स्ट्रा जी ॲक्टिव्हिटी असते ना फिजिकल ॲक्टिव्हिटी ती पण तिची झाली पाहिजे. आणि आता तर तिच्याकडे म्हणजे चान्सच मिळाला, तिला असं वाटतं की बस माझ्यामध्ये एनर्जी नाही तर मला बसूनच काम केलं पाहिजे असं तसं. पण तरी आपलं फोर्स करणं आपलं काम आहे, कारण एक दिवस चालला जातो तो असाच चालला जातो आणि मग असं वाटतं मला की तिचंही खेळणं राहून जातं, तिचंही एन्जॉय करणं राहून जातं. सो मी तरी पण तिला घेऊन गेली होती की तुला जे खेळायचं असेल तू ते खेळ, फक्त तू खाली चल म्हणजे जरा चालणं होईल तुझं, 2-4 राऊंड सायकलचे होतील. सो अशा पद्धतीने तिकडून आल्यानंतर जे आहे मी लगेच तिथे स्वयंपाकाला सुरुवात करते. खरं तर फक्त खिचडी बनवायची होती मला, पण म्हटलं चला काहीतरी एक्स्ट्रा आणि मस्त बनवूया आणि म्हणून त्यासोबत मी कढी पण जी होती ना, ऑलरेडी माझी कढी बनवून झालेली आहे आणि आता खिचडीचं जे आहे ते प्रिपरेशन चाललेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं ना की इतक्या छोट्या गोष्टी असतात ना, बारीक जे आपल्याला डेली लाईफमध्ये जे असतात ना फेस कराव्या लागतात आणि घरच्या लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नसतं त्यांना त्यांच्याबद्दल. इतक्या गोष्टी आपण सहन करतो, चटका असो, वाफ असो, हवा अपोजिट साईडून आली तर सगळा जो म्हणजे तडका वगैरेची जी वाफ असते ना ती सगळी फेसवर जाते, डोळ्यात जाते. इतक्या छोट्या गोष्टीत किती गोष्टींमध्ये आपण ॲडजस्टमेंट करतो म्हणजे मला असं वाटतं. आणि तरीही पुढे त्या गोष्टीला म्हणजे जास्त महत्त्व न देता लगेच पुढचं काम आपण जे असतं ते कॅरी ऑन करत असतो. आता हीच गोष्ट जर माणसांनी करत असली, थोडंसं चटका वगैरे लागला, काय वाटतंय तुम्हाला, करतील का ते कंटिन्यू पुढचं काम? ते सोडून देतील आणि म्हणतील की मला लागलं आहे तू पुढचं कर म्हणून, आणि मग आपल्याला करावं लागेल. सो आपण जबाबदाऱ्या स्वतःहून घेऊन घेतो मला असं वाटतं आणि ते पुढे कॅरी पण करत असतो. चला, मी इथे मस्त जे डाळ तांदूळचं पाणी होतं ना ते झाडांना टाकायला आली होती आणि तुम्हाला नाईटचा व्ह्यू जो आहे तो पण माझ्या बाल्कनीचा बघायला मिळाला. म्हणजे ना आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की ह्या आता चम्मच मी तुम्हाला दाखवते ना, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा मला तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे ना तेव्हाच हा चम्मच यूज होत आहे, असं अदरवाईज होत नाही. कारण अदरवाईज जर करायचं असतं आपल्याला काम तर आपण फटफट करून जे असतो ते मोकळं व्हायच्या मागे असतो. पण मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये छान दिसलं पाहिजे. माझ्या व्हिडिओमध्ये तेवढा पार्ट जो आहे चम्मचमुळे मस्त लक्ष गेलं पाहिजे, कोणीतरी म्हणलं पाहिजे की वाव कुठून घेतल्या, मला लिंक पाहिजे वगैरे असं. सो अशा पद्धतीने मला तेव्हा बरोबर आठवण येते की मला हीच चम्मच जी आहे ती पर्टिक्युलर यूज करायची आहे. सो म्हणजे छान आहे, असं छान वाटतं आपल्याला की चला काहीतरी वेगळं आहे. टाकताना पण मोठी साईज असल्यामुळे छान वाटतं टाकताना वगैरे. चला, बोलता बरीचशी खिचडी माझी करून झाली, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी जी होती ती बनवलेली होती. आय होप तुम्हाला तेवढ्या व्हिडिओमधून थोडीफार कळली असेल की कशा पद्धतीने बनवली आहे. कढी पण इथे माझी बनवून झालेली आहे आणि अगदी एकदम मस्त जेवण जे असतं ना, म्हणजे कढी खिचडी असली ना तर जेवण खूपच छान होतं, अगदी पोट भरल्यासारखं वाटत असतं. शॉर्टकट ऑप्शन होता माझ्याकडे आज की फक्त खिचडी बनवा, पण म्हटलं नको, एखादा दिवस आपल्याला स्पेशल बनवायचं आहे, जेवण आपल्याला स्पेशल बनवायचं आहे तर थोडे एफर्ट जे आहे ते घ्यावे लागतील आणि म्हणून मी कढी बनवली. तशी आमच्याकडे खानदेशमध्ये दररोज खिचडी खाऊ शकतात लोक, दररोज रात्री पण खातील आणि सकाळी नाश्त्याला पण खातील. एवढा आवडता जो आहे तो हा प्रकार आहे खिचडीचा. सो चला, असो इथे जे आहे माझा स्वयंपाक जवळजवळ बनवून तयार झालेला आहे आणि माझा व्हिडिओ पण इथे संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.